या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बेघरांसाठी शोध मोहीम सोलापुरात राबवण्यात आली। यामध्ये 20 बेघर व्यक्तींना आपुलकी निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला। यावेळी सिद्धेश्वर मंदिर परिसर, जिल्हा परिषद, पासपोर्ट कार्यालय, होम मैदान, स्मार्ट सिटी परिसरात पाहणी करण्यात आली। बेघर व्यक्ती ज्या ठिकाणी आढळून आल्या त्यांची नोंद घेऊन जिल्हा क्रीडा संकुलामागे असलेल्या कुमटा नाका येथील बेघर निवारा केंद्र येथे त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपुलकी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक अशोक वाघमारे, महापालिकेचे समूह संघटक वसीम शेख, सत्यजित वडावराव, साई प्रसाद पोळ, अरविंद महाले, काळजीवाग, राघवेंद्र बोरगावकर, सुनीता मस्के, धर्मा कांबळे, दिलशाद शेख आदींनी परिश्रम घेतले। आपुलकी बेघर निवारा केंद्र दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सोलापूर शहरातील रस्त्याच्या कडेला फुटपाथवर मंदिर परिसर, मस्जिद परिसर, दर्गा परिसर, 7 रस्ता, रंगभवन या परिसरामध्ये जे बेघर रस्त्यावर कसं आपलं जीवन जगतात यासाठी आपण सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कुमटा नाका क्रीडा संकुल मागे असं सुसज्ज असं बेघर निवारा केंद्र या लोकांसाठी बांधण्यात आलेलं आहे। तरी आम्ही आज या प्रभागाच्या नगरसेविका श्रीदेवीताई फुलारे यांच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी मोहीम घेत आहोत। या मोहिमेमध्ये एकूण 21 ते 25 आज लाभार्थी आपल्याला आढळलेले आहेत। त्यांना आता सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाऊन यांची MLC करून त्यांना औषधोपचार वगैरे करून आपण बेघर निवारा केंद्रामध्ये आपण फुलारी मॅडमच्या माध्यमातून आज यांच्या साक्षीने आपण हे मोहीम अतिशय असं आपल्या DNLMचे सर्व UCD विभाग, समाज विकास विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी या मोहिमेमध्ये, तसेच फुलारे मॅडम यांनी असे डॅशिंग असे या बेघरांना दम देऊन अतिशय असं चांगलं उत्कृष्ट असं आज मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने झाली। तर मॅडमला विनंती करतो की आपण आपलं मनोगत करावं। नमस्कार। आज आपण या ठिकाणी बघतो की आपण सोलापूर शहरामध्ये अनेक लोक जे बघतो की जे रस्त्यावर भीक मागणारे लोक हे खूप मोठे प्रमाणात वाढलेले आहे की ह्यांच्या मुलांची संख्या, कारण की आपण बघतो की जे मुलांना आईबापांनी त्यांना सांभाळायला लागतो त्या मुलांना मुलं काय करतात तर आई वडिलांना रस्त्यावर फेकायला बघतात। तसं न करता सर्व युवकांना, सर्व नागरिकांना एक विनंती करते, ज्याचे सुद्धा आई वडील असतील आपल्या आई वडिलांना असं रस्त्यावर फेकू नका। आणि आपले आई वडील काय करतात काय नाही तुम्हाला माहिती आहे का? काही नागरिकांना आपले आई वडील रस्त्यावर बसून भीक मागायला बघतात आणि ते कारण त्यांच्या भीकीमुळे जे काय व्हायला बघतात, जे रोडवरती दुर्गती व्हायला बघतील, जे कचऱ्याचे म्हणा, कॅरबॅग म्हणा, जे नागरिक त्यांना चांगल्या पद्धतीने जेवण द्यायला बघतात, त्या एक आपण गरीब लोक आहेत, भिकारी त्यांना अन्न भेटत नाही चांगलं म्हणून तरी नागरिक त्यांना द्यायला बघतात। तसं न करता आपण तुम्ही चांगल्या पद्धतीने द्यायला बघता, पण ते लोक त्यांना चांगले वस्तूंना खाणं करणं करता ते रस्त्यावर सगळं फेकायला बघतात। आणि आजूबाजूला आपण बघतो की एवढं चांगलं पवित्र सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर असतं, ते बाजूला मस्जिद असते आणि आजूबाजूला होम मैदान एवढं मोठं परिसर असतं, आपलं स्मार्ट सोलापूर म्हणून असलेलं त्यांनी बाजूलाच आपली महानगरपालिका आहे। तशा पद्धतीने जर सोलापूर शहरामध्ये एवढं घाणीचं साम्राज्य होत असेल आणि जे रस्त्यावरचे जे भिकारी अनेक पद्धतीने आढळतात त्या अशा भिकाऱ्यांना महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत म्हणा आणि दीनदयाळ योजना अंतर्गत जे केंद्रामध्ये आपण त्यांना घेऊन त्यांनी जाणार आहे, तर पूर्णपणे स्टॉपचे सगळ्यांचे सर्व पूर्णपणे स्टॉपने सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्या स्टॉपचे पण मी मनापासून आभार व्यक्त करते की आपण कुठल्याही प्रभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये खूप मोठ्या संख्येने भिकारी असल्यासारखे त्या भिकाऱ्यांना उचला आणि त्यांना घेऊन त्यांनी चांगल्या आपल्या महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीने यांना केंद्र केलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांची राहण्यापिण्याची, खाण्याची सुद्धा महापालिकेने चांगल्या पद्धतीने सेवा केलेली आहे। त्याचा लाभ घ्या, कारण तुम्ही असं रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा तिथे तुम्हाला छत पण आहे राहायला चांगल्या पद्धतीचं, 2 टाईम भाकर खायला भेटते, तुम्हाला कामधंदा तर करायचं तर महानगरपालिका तुम्हाला तिथं बसल्या ठिकाणी काय तर तुम्हाला कुठलं तर छोटे मोठे काम करायचं संधी द्यायला बघेल। आणि आम्ही येणार काळामध्ये आपले सोलापूर शहराचे पालकमंत्री म्हणा, आपले आमदार
साहेब म्हणा आणि आपले मुख्यमंत्री साहेब म्हणा अशा भिकारी लोकांसुद्धा योजना असल्यासारख्या त्या लोकांना सुद्धा आपण न्याय देण्याचा प्रयत्न करूया. आणि आज एक नगरसेविका म्हणून सनी एक नागरिक म्हणून सनी जे मला आढळून आलं की लोक जे रस्त्यावर भीक मागतात त्यांचं चांगलं भविष्याचा आम्ही विचार करून सनी ह्यांना दोन सनी चाललेला आणि ह्यांना कुठं मारहाण काही होणार नाही आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने महानगरपालिका चांगल्या पद्धतीने सोय करणार, हॉस्पिटल इलाज वगैरे करणार आणि आपल्या महानगरपालिकेची पूर्ण जे मी खूप आभार मानत बघते की आपण ह्यांना सोडू नका, यांचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने देखभाल करा, जेवण द्या, 2 टायमाचं करा आणि तर कुठेही भिकारी न दिसता कामाला ह्याच्या पुढे रस्त्यावर भिकारी दिसले तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. आणि आज या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून एक 25-30 भिकारी आम्ही उचललेले आहेत आणि नागरिकांना आवाहन करायचं की आपण रस्त्यावर जेवण देण्यापेक्षा की जिथं आश्रम आहे त्या भागामध्ये द्या जेवण, त्यांचे निवास केंद्र आहे महानगरपालिकेचं तिथे तुम्ही ते द्या, अन्न वगैरे करा, एवढंच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालू करा. सोलापूर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आदरणीय श्रीदेवी फुलारीताई यांच्या सहकार्यानं आज त्यांच्या वार्डामध्ये जे सिद्धेश्वर मंदिर, स्मार्ट सिटीचा परिसर आणि जे फुटपाथ आहेत तिथं जे नागरिक राहत होते बऱ्याच दिवसापासून बेघर म्हणून की त्यांना या पावसाचे दिवस आहेत आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपुलकी बेघर निवारा केंद्रामध्ये त्यांना निवारा देण्यात येत असून या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. या ठिकाणी त्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था आहे, पाणी मिळेल, त्यांना औषधोपचार मिळेल, त्याचबरोबर त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण मिळेल, कपडे मिळतील. तेव्हा या नागरिकांनी आपलं स्वतःचं जीवनमान उंचावं. तरी कामाला जात असेल तर कामाला जावं, परत इथंच यावं, पण रस्त्यावरती भीक मागत त्यांनी थांबायची नाही. ज्या ठिकाणी जे मंदिर आहे, जे मस्जिद आहे अशा ठिकाणी तुम्हाला पैसे मिळतात म्हणून तुम्ही लोक तिथे जाता, व्यसन करता. तेव्हा व्यसनमुक्त व्हायला पाहिजे. आपण व्यसनमुक्त आपल्याला करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला चांगले संस्कार करायचे आहेत, उत्तम राहण्याची व्यवस्था, आपलं जीवनमान उंचावलं पाहिजे. त्यासाठी आमच्या आदरणीय श्रीदेवी फुलारीताई यांनी हा उपक्रम राबवला आणि जास्तीत जास्त नागरिकांना इथं आज 15 लोकांना या ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्समधून पोलिस आणि सहकार्यानं समुपदेशन करून नागरिकांना इथे घेऊन आलेले आहे. तेव्हा 20 लोक आणले, 20 लोक या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा या 20 लोकांचं प्रथम कर्तव्य आहे की आपण जबाबदार नागरिक म्हणून आपण या ठिकाणी राहावं. चांगलं तुमची उद्या सकाळी आतापासूनच संध्याकाळी कटिंग करण्यात येईल, दाढी करण्यात येईल, कपडे देण्यात येतील आणि तुम्हाला औषधोपचार देण्यात येईल आणि तुम्हाला जेवण देण्यात येईल. तेव्हा तुम्ही सगळं चांगला आदर्श माणूस बनवण्याचा प्रयत्न करावा. हे आमच्या फुलारीताईंची जे संकल्प आहेत ते सगळे आपण खऱ्या अर्थानं जबाबदारी स्वीकारून आपली जबाबदारी आपण दाखवून द्यावं अशी मी सर्व तमाम बेघर नागरिकांना विनंती करतो. आणि शहरामध्ये जे काय असणारे बेघर आहेत त्यांना इथं आणून सोडावं आणि त्या आपल्याला या ठिकाणी त्यांची व्यवस्था आहे, उत्तम राहण्याची व्यवस्था आहे. अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीमध्ये, ऊन वाऱ्यामध्ये जे बेघर आहेत ते तिथं रस्त्यावर राहतात त्यांना तुम्ही अन्नदान करता, पैसे देता, कपडे देता, पण त्याचा काय उपयोग नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी येऊन जर या नागरिकांनी ठेवलं तर यांना सगळी शासनाकडून व्यवस्था केलेली आहे. महानगरपालिकेकडून आमच्या श्रीदेवी फुलारी हे काम पाहत आहेत, तेव्हा आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. आता मॅडम, आज या ठिकाणी आपण बघतो की प्रभाग 15 मधनं जे होम मैदान परिसर जो आहे, सिद्धेश्वर मंदिर परिसर, त्या भागामधनं आपण जे आपल्या प्रभागामधले जे भिकारी लोक जे आहेत काम करायला बघतात की त्यांच्या मुलांना, मी मगाशी बोलले होते की ज्या मुलांनी आई वडिलांना रस्त्यावर फेकलेल्या त्या मुलांना माझी विनंती आहे की आपले आई वडील जे रस्त्यावर राहण्यापेक्षा व्यवस्थित एका आश्रममध्ये राहायला बघतील. आणि सोलापूर महानगरपालिकेने दीनदयालू योजना अंतर्गतमध्ये जे महानगरपालिकेच्या अनेक वर्षापासून हे वाचलेलं समाज मंदिर झालेलं आहे मुलांसाठी, नागरिकांसाठी. या ठिकाणी महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असल्याने आज या ठिकाणी मिळाल्याने जे गरीब लोक राहायला बघतात की अन्नधान्यसुद्धा वाटप करायला बघतात, की जेवण द्यायला बघतात एक टायमाचं. आणि या नागरिकांना एकच विनंती करायची की इथले सर्व अधिकाऱ्यांना या लोकांना बाहेर न सोडता कामा नये. आणि आमच्या परमिशन शिवाय तर आता मी 20 लोक इथे आणून दिली होती, त्यातला एकही माणूस बाहेर गेला तर तुमच्यावर कारवाई केली जायला बघेल. आणि ह्यांचे जे सगळे जे राहण्या पिण्याची, खाण्याची सगळी, दाढीची वगैरे सगळी सोय, यांना ज्याला कुणाला तंबाखूचा छंद वगैरे राहायला बघतो त्या पद्धतीने तुम्ही त्यांना पुरवायचं काम करा. आणि कुठेही जाणार नाहीत, काही नाही. आणि बसल्या ठिकाणी मी आता म्हणलेलं आहे की महानगरपालिकेने अनेक माध्यमातून आपण यांना छोटा मोठा करून देऊया कामाचा वगैरे, यांचेही 4 पैसे यांना भेटायला बघतेली असं आपण योगदान करूया महानगरपालिकेच्या वतीने. आणि सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी असंच पुढाकार घेऊन त्यांनी महानगरपालिकेला सहकार्य केलं पाहिजे. आणि जे देशामध्ये, जे महाराष्ट्रामध्ये जे असे गोरगरीब लोक जे रस्त्यावर बसायला बघतात त्यांना एक चांगली छत्रछाया म्हणून त्यांनी असे
महानगरपालिकेने जे छत्रछाया द्यायला बघते त्या ठिकाणी आपण ह्यांना इथं सोडूया आणि इथं खूप चांगली सोय असल्याने की ह्यांना फॅन आहे, पंखा आहे, टीव्ही सुद्धा असेल मला असं आहे, वाटतं. आहे. टीव्ही सुद्धा आहे. सगळं आहे. खूप चांगलं सोय असताना आपण रस्त्यावर का बसायला बघता? रस्त्यावर एकही बसायचं नाही या. बसणार का रस्त्यावर? इथं राहणार का रस्त्यावर बसणार? सांगा मॅडमला आत्ताच. एक सुटणार नाही या. तुम्ही किती पण नाटक मॅडमला केलं सांग. तरी माझ्या सहीशिवाय तुम्ही निघणार नाही या. फोटो काढून चाललेले माझं लक्षात नाही. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.